जय महाराष्ट्र. गेली 16-17 वर्ष झालं बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा घेऊन मी भारतीय दलित महासंघ या सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना महाराष्ट्र राज्यभर मी सामाजिक प्रश्नावर काम करत असताना आमचे तालुका उपप्रमुख आदरणीय तानाजीराव भोळे साहेब यांनी माझं काम त्यांनी जवळून पाहिलं आणि त्या ठिकाणी तालुका प्रमुख सतीश सपकाळ होते, त्यांचे सगळे शिवसैनिक होते. अकलूजच्या प्रांत कार्यालयासमोर माझं आंदोलन चालू असताना त्यांनी सांगितलं की जर आपण दादासाहेब सामाजिक चळवळीतून जर शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेमध्ये जर काम केलं तर निश्चितपणाने तुमचं काम सार्थकी ठरेल आणि उपेक्षित सर्वसामान्य तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देणारं नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेब आहे. अनाथाचा नाथ एकनाथजी शिंदे साहेब म्हणून आज आपण त्यांच्याकडे पाहतो. आणि माझ्या डोक्यात असे विचार तानाजी भोळे पाटील यांनी घातल्यामुळे मी ठरवलं की आपल्या तालुक्यामध्ये विकासापासून वंचित गाव आहे, रस्ते नाहीत, मूलभूत सुख सुविधा नाहीत, घरकुलापासून अनेक उपेक्षित सर्वसामान्य उघड्यावर आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी यांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करायला काही हरकत नाही. आणि म्हणून मी एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसेनेमधून गेली 8 महिने झाले जिल्हा उपप्रमुख या पदावर स्वयंघोषित म्हणून मी काम करत होतो. पक्षाने मला अकलूज नगर परिषदेत प्रचार प्रमुख म्हणून मला चांगल्या पद्धतीची जबाबदारी दिली. मी रात्रंदिवस त्या मतदारसंघामध्ये आमचे सर्व टीम त्या ठिकाणी आम्ही काम करत होतो. अगदी 54 मताने, कुणी 34 मताने आमचा पराभव झाला, पण चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी परिवर्तन झालं आणि आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी प्रचार करून सत्ताधाऱ्यांना सुद्धा जाग आणण्याचं आम्ही या ठिकाणी काम केलं. त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये 3 जागा आम्ही राष्ट्रवादी पक्ष, शरद पवार गट, RPI, त्यानंतर अजून शिवसेना, आम्ही 3-4 सर्व पक्षांनी मिळून युती करून 1 जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती आधी अतिशय बहुसंख्य मताने आम्ही निवडून आणले. आणि ह्या कामाची दखल आदरणीय आमचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तसेच माजी आमदार संजयजी कदम साहेब यांनी घेतली. आणि काल आदरणीय सिद्धराम म्हेत्रे साहेब, त्याचबरोबर उपनेते माजी आमदार शहाजी बापू पाटील, या सगळ्यांनी मिळून माझ्यावर पक्षाची फार मोठी जबाबदारी दिली. सोलापूर जिल्हा उपप्रमुख म्हणून माझी नियुक्ती करून मला नियुक्ती पत्र देण्यात आलेलं आहे. निश्चितपणानं इथून पुढच्या काळामध्ये गाव गाडा, गाव शहर या ठिकाणी शिवसेनेच्या शाखा कशा वाढतील, शिवसेनेचं विकास कामाचं विजन तळागाळापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचेल, या विषयावर मी काम करणार आहे. आणि काही सर्व समूह, 18 पगड जाती, 12 बलुतेदार, सर्व बहुजन या सगळ्यांना बरोबर घेऊन मी विकासाच्या माध्यमातून मी काम करणार. आता जी आपली नियुक्ती झालेली आहे ती कुणाच्या आदेशानुसार किंवा कुणाबरोबर चर्चा करून झालेली आहे आणि पुढचं विजन काय असणार आहे आपलं? जिल्हा संपर्क प्रमुख आमचे संजय राव कदम साहेब जे आहेत त्यांच्या आदेशाने मला नियुक्ती पत्र दिलेलं आहे. आता रोजगार हमी मंत्री तसेच फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले साहेब आहे, यांच्या माध्यमातून फलोत्पादन मंत्री असल्यामुळे कृषीला पण चांगल्या पद्धतीची चालना मिळणार आहे.
त्याचबरोबर पानंद रस्ते आहेत, अनेक विकास कामं त्यांच्या माध्यमातून आम्ही करणार आहे. गावगाड्यामध्ये जाऊन ज्या ज्या ठिकाणी विकास प्रलंबित आहे त्या ठिकाणी संबंधित ग्रामसेवक यांना आढावे घेऊन ग्रामपंचायत मार्फत ठराव घेऊन तशा पद्धतीच्या विकास प्रश्न त्या गावापर्यंत पोहोचतील. आणि शिवसेने आम्ही एक जबाबदार पक्ष प्रमुख म्हणून किंवा प्रतिनिधी म्हणून पक्षाचं आम्ही गोगावले साहेबांकडे जाऊन प्रस्ताव देऊन जास्तीत जास्त निधी कसा आपल्या विकास कामासाठी मिळेल हे आम्ही प्रयत्न करणार आहे. आता सध्या जे पालकमंत्री वक्तव्य करताना दिसत आहेत की जर आम्हाला जर मतदान नाही केलं तर तुम्हाला निधी मिळणार नाही. आता एकनाथ शिंदे साहेब एक माहितीमधील घटक आहेत, तर तुमची पुढची दिशा कशी असणार आहे म्हणजे निधी आणण्यासाठी? पालकमंत्री म्हणतात एकीकडे की मी निधी देणार नाही किंवा निधी ते अडवताना देखील दिसत आहेत. माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी काही वरिष्ठ पातळीवर याविषयी तक्रार सुद्धा केलेल्या आहेत. तर आपण कसं म्हणजे पालकमंत्र्याला कव्हरेज करणार आहे या ठिकाणी? शेवटी शिंदे गटाकडे एकूण 12 मंत्रिपद आहेत आणि ती नगर विकास खात्यातलीच आहे. त्यामुळं राजकारण ही राजकारणाच्या वेळेसच करावं. आता विकास कामामध्ये जर राजकारण पालकमंत्री आदरणीय आणत असतील तर पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे की आता आपण इथून पुढच्या काळामध्ये राजकारण कधी आणावं, आता 2029 मध्ये आणावं. या राजकारणामध्ये किंवा दुटप्पी भूमिका घेऊन किंवा विरोधक म्हणून आता आपण जनतेकडे बघू नये, अथवा जे आपल्या विरोधात काम केलंय त्यांच्याकडे विरोधक म्हणून न बघता आपण या जिल्ह्याचे पालक तत्व निभवत आहेत, पालक आहेत, वडील आहात. वडिलांच्या दर्जाने तुम्ही समान दृष्टिकोन ठेवून या तालुक्याचा विकास आपल्या खात्यामार्फत सुद्धा करावा. इथं कुठल्याही प्रकारचं राजकारण आणू नये. तरीही पालकमंत्र्यांनी निधीसाठी आडकाठी आणली तर शिवसेना म्हणून आक्रमक भूमिका आपली काय असणार आहे? आम्ही रस्त्यावर उतरू, शिंदे साहेबांचा झेंडा खांद्यावर घेऊ आणि उपोषणाला बसू. आंदोलन करणं काय आम्हाला नौकं नाही. हजारो आंदोलनं मी केलेले आहेत साहेब, आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहितच आहे. आम्ही विकास झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. इथं कुठल्याही प्रकारचं राजकारण आम्ही यूज देणार नाही. माळशिरस तालुक्याच्या राजकारणात आपण आता गेले कित्येक दिवस कार्यरत आहात, दलित चळवळीत काम केलेलं आहे. पण एकीकडे आता माजी आमदार राम सातपुते विरुद्ध मोहिते पाटील आणि जानकर असा सामना पाहायला मिळतोय. पाठीमागच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदच्या संपूर्ण तालुका एकवटल्याचे चित्र निर्माण झाले. तर त्याकडे आपण कसं पाहताय? आता आदरणीय राम सातपुते हे माजी आमदार आहेत आणि त्यांच्या विद्यमान पत्नीही आता चांगल्या पद्धतीने निवडून आलेल्या आहेत. त्यांनाही मनापासून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शुभेच्छा देतो. आज आपण शिंगुर्णी, बचिरी, त्याचबरोबर गारवड भाग असेल, मांडकी असेल, दहेगाव असेल, या ठिकाणचा जर साहेब जर आपण विकासाचा प्रश्न जर पाहिला तर उजाड माळरान आहे. आणि या उजाड माळरानावर आपल्याला जर चांगल्या पद्धतीची हरित क्रांती करायची असेल तर विरोध हा करू नये. सगळ्यांनी एकत्र येऊन या तालुक्याचा विकास करावा. अनेक ज्येष्ठांच्या मते आता माळशिरस तालुक्यामध्ये पूर्वीसारखं राजकारण राहिलं नाही. पूर्वी तालुक्यातल्या नेत्यामध्ये संघर्ष पाहायला मिळायचा, पण आता तालुक्यातले नेते विरुद्ध बाहेरचा एक नेता असा तो संघर्ष निर्माण झालेला आहे. त्याबद्दल काय आपली भूमिका आहे? सांगायचं जरी झालं तर सगळी भारतीयच आहेत, महाराष्ट्रीयनच आहेत. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पवित्र धर्तीवर जन्मलेले आहेत. हे कोणी पाकिस्तान, बांगलादेश वरून आलेले नाहीत. त्याच्यामुळे कुणी बाहेर आलं काय आणि बाहेर गेलं काय ही कायद्याच्या चौकटीत संविधानामध्ये बसत नाही. त्यामुळे सगळ्यांनी कुणी बाहेरून आलं काय ना आज जनतेच्या हितासाठी आले, सेवेसाठी आले. कुणीही आपलं अकराळ विक्राळ टीका टिप्पणी करून किंवा कुणावर हल्ले करून ह्यातून साध्य काहीच होणार नाही. जनता विकासासाठी भुकेलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी पाणी प्रश्न वाचून सुद्धा आता उन्हाळा चालू झालेला आहे. शिंगुर्णी, बचिरी हा भाग पाणी कसलंच पाणी नाही त्या ठिकाणी. त्या ठिकाणी पाणी आणा. तुमच्या आपलं ते कुठलं तळ, ते राजेवाडीचं तळ, त्या तळ्याचं पाणी अलीकडं
बिगर मोटर लाईटचं पाणी येत आहे, पाईपलाईन खोदून त्या गावाला पाणी दिलं पाहिजे. 21 गावाचा पाणी प्रश्न आहे प्रलंबित, जी माझे आपले आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी त्याच्यावर आंदोलन केलं होतं. त्या विषयाचा पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करावा, श्रेयवाद बाजूला ठेवा आणि फक्त विकास करा. आम्ही शिंदे साहेबांच्या विचारधारेवर चालणारे आम्ही माणसं आहे. आनंद दिघे साहेबांच्या विचारधारेवर चालणार आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारावर चालणार आहे. सूडबुद्धीचं राजकारण ही शिवसेना करत नाही, समतेचं राजकारण करते. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये धनुष्यबाण तुतारी बरोबर दिसला. पुढे सुद्धा तेच वातावरण राहील का कायम? जर तरचा प्रश्न असतो. हा निर्णय घेण्याची प्रक्रिया ही वरिष्ठांकडे असते. मी सामान्यातला सामान्य कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळं ही 8 महिने झाले मी काम करतो, परंतु मला काय नियुक्ती पत्र काय लवकर देतात. आदरणीय बापू क्षीरसागर यांनी अशोक देशमुख यांच्याशी फोनवर संपर्क केला आणि त्यानंतर आमची शहाजी काळे VGMPचे तालुका प्रमुख ही तिघजण एकत्र आली आणि आदरणीय संजयजी कदम साहेब मसवड या ठिकाणी आले. रात्री 11-12च्या दरम्यान मला फोन आला की दादा, आम्ही तुमच्या नियुक्ती पत्राचे किंवा तुमच्या कामाचा संपूर्ण आढावा दिलेला आहे, साहेबांशी बोला. आणि साहेबांशी बोला म्हटल्यानंतर मी साहेबांना बोललो की साहेब, मी प्रामाणिकपणे काम करतोय आणि माझं नियुक्ती पत्र प्रलंबित आहे. संजयजी मोरे साहेब यांच्याकडे बाळासाहेब पवारला ते पत्र प्रलंबित आहे. जिल्हा प्रमुख महेश चिवटे साहेब यांच्या नेतृत्वावर दिलेला आहे. तर माझी या पत्राची मला नियुक्ती पत्र मिळावं अशी माझी विनंती आहे. तर साहेबांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी तुम्ही पंढरपूर रेस्ट हाऊसला या आणि तिथं गेल्यानंतर साहेबांनी माझ्या कामाचा आढावा घेतला आणि आदरणीय आमचे भोळे पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी आणि सिद्धराम मित्रे साहेब असतील, आपले शहाजीबापू पाटील साहेब असतील, उपनेते आहेत, त्यांनी सगळ्यांनी मिळून मला त्या ठिकाणी नियुक्ती पत्र दिलं. खऱ्या अर्थानं मी यांचं मनापासून बापू क्षीरसागर असतील, अशोक देशमुख असतील, शहाजी काळे असतील आणि तानाजी भोळे असतील यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की मला या राजकीय प्रवाहात आणण्यासाठी मला चांगल्या पद्धतीचा भाव मिळाला आणि संधी मिळाली. निश्चितपणाने ही जबाबदारी मी सार्थकी लागली एवढीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे नगर विकास खाता असल्यामुळं माळशिरस तालुक्याला आता कुठल्याही प्रकारची निधीची कमतरता पडणार नाही. उदय सामंत हे उद्योग मंत्री आहेत, त्यामुळं कदाचित या 2 वर्षामध्ये MIDC चे सुद्धा स्वप्न आम्ही पूर्ण करण्याच्या प्रयत्नाला लागणार आहे. भरतशेठ गोगावले साहेब हे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री आहेत. त्यांनी हा तालुका दत्तक घेतल्यामुळे कुठल्याही प्रकारची निधीची अपेक्षा भासणार नाही आणि भासू देणार नाही. त्याच्यासाठी आम्ही वेळोवेळी प्रयत्न करणार.